मराठा नेते मनोज जरांगे आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? आजच आपण पाहिलं तर ज्ञानेश्वरी मुंडेंनी एक तुम्हाला आव्हान केलेलं आहे की मनोज जरांगे सगळ्यांच्या न्यायासाठी जातात, माझ्यासाठी देखील त्यांनी माझ्या मागं उभं राहावं, असं आव्हान तुम्हाला केलं आहे. काय कसं बघता त्या आव्हानाकडे? आहे त्या ताईंनी तसं जर आव्हान केलं आहे आणि जर त्यांनी केलं असेल तर मी 100% जाणार आणि त्यांच्या पाठीशी ताकदीनं उभा राहणार. शेवटी त्यांच्याही लेकराबाळाचा प्रश्न आहे. त्यांचा लेकराबाळाला बापाचं छत्र राहिलं नाही. ते लेकराबाळं बापाच्या न्यायासाठी आईसोबत रात्रंदिवस पायपीट करतायत. या ऑफिसला जाय, त्या ऑफिसला जाय, त्या सरकारकडं जाय. जातीफितीचं मला नाही देणं घेणं कुठल्या. ती मायमाऊली आहे, ती जातीची कुठल्याही असू द्या. तिच्या नवऱ्याचा जर खून झाला आणि त्याचे जर आरोपी सापडत नाहीत आणि जॉब दिलेले असतानाही, अरे वा, हे तर उलटाच न्याय झाला या राज्यात आणि देशात की जर जॉब दिला, हे आरोपी आहेत, तुम्ही त्या आरोपीला चौकशीला घेत नाहीत, फरार आहेत, त्यांना अटक करत नाहीत म्हणल्याच्यानंतर तर आम्ही मागं उभं राहणार आणि पूर्ण ताकदीनं राहणार. त्यांनी जर आता त्या मुंडेताईनं जर आव्हान केलं आहे की माझ्या नवऱ्याच्या न्यायासाठी आपण आलं पाहिजे, साथ दिली पाहिजे, 100% या राज्यातला सगळा समाज त्या ताईच्या पाठीशी उभा राहणार आणि पूर्ण ताकदीनं त्या मॅटरमध्ये उतरतो मी आता. नक्कीच सगळा समाज उभं राहील. पण मात्र आपण सध्याला पाहिलं तर महाराष्ट्रात चित्र वेगळं पाहायला मिळते. कुठंतरी अस्थिरता निर्माण झाली. काल पाहिलं तर विधानसभेत एक 2 आमदारांचा वाद झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचेच कार्यकर्ते एकमेकांना भेटले. लोकशाहीच्या पवित्र मंदिरात असे मारामारी व्हायला लागले तर कुठं चाललं आहे आपला महाराष्ट्र? आहे ते सगळं खोटं. ते बारीक लेकरं गोट्या खेळल्यावर खेळ ते दाटोमोठी आहे. ते दाखवायचं, फक्त लोकांना येड्यात काढायचं. लोकांचे प्रश्न त्यांना मांडायचे नाही आहेत, शेतकऱ्याचे मांडायचे नाहीत, गोरगरिबांचे मांडायचे नाहीत, 18 पगड जातीच्या लोकांचे प्रश्न मांडायचे नाहीत. एवढं दाटोमोठी दाखवायचं खेळ आहे. लहानपणी होतं बघा आपल्या काळात की ते शाळात अंगणवाडीत पोरं नेऊन बसायचे. इकडून गोरगरीब आपले प्रश्न मांडतात म्हणून त्यांना ते निवडून दिले आणि तिथं असला आरडा चालतो की ते इकडे लोक खेड्यापाड्यातले बघितले हसत येत. ते म्हणजे येतं तिकडे बारीक चिल्लर लेकरावरून खेळत येत. ती चूक वाटायला लागली लोकांना आणि ते नाटक आहे सगळं. कुठेतरी विकासाचे मुद्दे बाजूला अरे ठेवायचेत, राहतात नाही ठेवायचेत, त्यांना जाणून बुजून ठेवायचेत. काहीतरी वाद उभा करायचा, या जातीला त्याच्या अंगावर घाल, त्याला याच्या अंगावर घाल. पण सर्वसामान्य सगळ्या जातीच्या लोकांनी शान होणं गरजेचं आहे की आपण निवडून दिलेले लोक आपल्याला येड्यात काढायला लागलेत. आपले प्रश्न मार्गी लावत नाहीत. ना शेतकऱ्याचे लावतात, ना मराठ्याचे लावतात, ना धनगराचे लावतात, ना गोरगरीब ओबीसींचे लावतात, ना दलित मुस्लिमांचे लावतात. आपण शान होणं खूप गरजेचं आहे. आता वेळ ती आलेली. हे आपल्याला येड्यात काढते. त्यांना कसं येड्यात काढायचं? एकमेकाच्या आंदोलनाला साथ देऊन सरकारला येड्यात काढायचं काम आणि न्याय घेण्याचं काम गोरगरिबांनी केलं पाहिजे. ती वेळ आता आलेली. मात्र त्याच प्रश्नाला धोरण एक प्रश्न आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांच्याकडून सांगण्यात आलं की बाहेर लोक माजलेले आमदार म्हणून संबोधतात आता सगळ्यांना. म्हणजे आव्हाड असेल किंवा पडळकर, त्यांच्यासोबत सगळ्याच आमदारांना जे आहेत आता माजलेले आमदार म्हणून त्यांनी आता मान्य केलेलं आहे किंवा बाहेर तशी चर्चा चालू असल्याचं बोललं जाते. पण नक्की काय त्यांना म्हणायचं होतं? नाही, ते दोघाचंच नाव घेताय तुम्ही. ते दोघंच नाही आहेत. त्यांनाच नाव ठेवून काय उपयोग नाही. त्यात अर्ध्याच्या पुढं तसली आहेत. ते फक्त धिंगाणा घालायला गेलेले आहेत. काही त्यांच्या फक्त प्रॉपर्ट्या सांभाळायला गेलेत. गोरगरिबांच्या कामासाठी नाही गेले. ते बरं झालं ना. पण बाबा ते झालं ते बरं झालं. गोरगरिबांचे डोळे उघडते त्याने. आपण पाठवलेले लोक आपले प्रश्न मांडण्याऐवजी मराठा आरक्षणाचा कुठं प्रश्न घेतला गेला नाही, धनगर आरक्षणाचा कुठं घेतला गेला नाही, मग शेतकऱ्यांचं तर काही विशेष नाही. म्हणून बरं झालं, लोकांचे डोळे उघडतात. हे कामाचे नाहीत, आपल्याला लढून न्याय मिळावं लागेल. म्हणून तर आम्ही सुरू केलं आहे. आमच्या अचानक बैठक आहेत. आम्ही आता यांना 29 ऑगस्टला वोटणीला जाणतो. यांना कळलं आता कसं होतं 29 ऑगस्टला मुंबईत. पण आता पाहिलं तर कुठंतरी एक वेगळाच आखाडा म्हणून त्याला प्रसिद्धी यायला लागली आता विधानसभेला. ज्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला इथून मागं न्याय मिळत होता किंवा इथून पुढं न्याय मिळेल, त्याच ठिकाणी असं वातावरण सुरू आहे. त्या ठिकाणी आता पडळकर स्वतः म्हणतात की मला सूचना आहेत म्हणून मी शांत आहे, माझे शांत आहे म्हणून तुम्ही काही करू नका, असं एक वेगळं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. नाही, त्या 2 जणांनाच म्हणतोय आपण. ते फक्त प्रत्यक्षिक दिसलं फक्त त्यांचं. त्यात अर्ध्याच्या पुढं सगळे तसलेच आहेत. ते लोकांनी हुशार आहेत, आपले कामं करतील म्हणून पाठवलेले आहेत. असे ते 2च काय नवसाचे नाहीत, असे लय मोठे आहेत की ते जाणून बुजून छळ करतात गोरगरीब जनतेचा राज्यातल्या. ते कोंडवाड्यात कोंडल्यासारखा खेळ झाला आहे तेव्हा. आता ती एक प्रकारचा कोंडवाडाच आहे. सोयल वाटण तसं काम करायचं, सोयल वाटण तसं करायचं नाही, सोडून द्यायचं आणि गोरगरिबांना येड्यात काढायचं. व्हा हुशार, जागे व्हा.
गोरगरीब जनतेने राज्यातल्या जागे व्हा, यांच्या विरोधात उठाव करावाच लागणार आहे. एकजूट व्हा तर जगतोल आपण. ते जगायचं बघतात फक्त 288 त्यांचं. आपल्याला 12 करोड 14 करोड लोकांना जगायचं ते काम बघत नाहीत. हुशार व्हा. आता एक वेगळा ट्रेंड मार्केटमध्ये यायला लागलेला आहे की शाही हल्ला. आता संभाजी ब्रिगेडचे जे प्रवीण गायकवाड आहे त्यांच्यावर 2-4 दिवसापूर्वी शाही हल्ला झाला. त्यांना मारण्याचा देखील कट असल्याचं बोललं जाते. कुठं चाललं आहे नक्की? हे चांगलं नाही. पण आपण त्या दिवशी सांगितलं की हे चांगलं नाही, तुम्ही बसलं पाहिजे. मी वारंवार गावोगावी जाऊन सांगतो, मराठ्यांच्या विरोधात शक्ती वापरू नका, चुकीचं काम करू नका. तसं तुम्ही शाया फेकून एकामेकाशी बसा, तुमचा काय विषय असेल ते मार्ग काढा ना. तुम्ही असे कामं करू नका, चुकीचं काम करू नका. कारण ती चूकच आहे, 100% चूक आहे ती. 29 ऑगस्टला मोठं आंदोलन जे आहे ते असणार आहे. कशी रूपरेषा त्याची असणार आहे आणि कशा प्रकारे तुम्ही मुंबईला कुठून कुठं जाणार आहेत? आंतरवाली ते मुंबई, अहिल्यानगर मार्गे म्हणजे आंतरवालीहून पैठणहून शेवगावहून अहिल्यानगर आळाफाटा मार्गे जुन्नर, शिवनेरी गडाचं दर्शन घेणार आहेत. शिवनेरीला आमचा पहिला मुक्काम पडणार आहे. कारण आमच्या पवित्र शिवनेरी गडाचं ती पवित्र माती, विजयाची माती आम्ही कपाळाला लावून पुढं त्या घाटावरून कल्याण मार्गे आझाद मैदानाला जाणार आहेत. पण मागं एक असाच मोर्चा निघला होता, त्यावेळेस कुठेतरी पुणे जिल्हा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राला तसा प्रतिसाद पाहायला मिळाला नव्हता. इथले सदन मराठी असल्यामुळे ते कुठले आले नसल्याची चर्चा देखील होत होती. ह्यावेळेस काय आव्हान कराल त्यांना? धंदा झाला आता उलटा. तुम्हाला कोणी सांगितलं? अहो, मला पुण्यातून सोडायलाच 2 रात्री 2 दिवस गेले नुसतं पुणे सोडायला. इतके पुण्यासारखे मुंबईसारखे उपकार मराठीवर खरंच नाहीत. आमच्या एकाही लेकराला उपाशी तापाशी राहावं लागलं नाही, बिना पाण्या वाचून राहावं लागलं नाही. रगा काय, ब्लँकेट काय दिलं नाही. इतकी सेवा मुंबई पुण्यांनी केली आणि यावेळेस करणार आहेत. गोरगरिबांचे लेकरं त्यांच्या दारातून चाललेत, तर तेही त्यांना सेवा करायची संधी आहे गोरगरिबांची. आता आम्ही त्या रूट मार्गे आहेत, तरी मुंबई पुणेवाले तिकडे येणार आहेत आणि सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांच्यावरच राहणार आहे. पुन्हा आपल्या TV9च्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो, नाशिक जिल्हा पूर्ण आणि पुणे जिल्हा पूर्ण यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी राहणार आहे की मुंबईत गेलेल्या मराठ्यांना जर अन्न काही कमी पडलं तर तुमच्याकडे रेल्वे उपलब्ध आहेत. रेल्वेने तुम्ही आम्हाला इकडून भाकरी जमा करून भाजी भाकरी तुम्ही आम्हाला रेल्वेने सकाळ संध्याकाळ आणू शकताय. ही पण जबाबदारी तुमच्यावरती. ही दोन्ही जिल्ह्यातल्या बांधवांनी लक्षात ठेवा. मुंबईतले तर करणारच आहेत. मुंबईतले सगळेच आमचे आहेत. मुंबईच आमची आहे. मराठी आमचेच आहेत. तिथले मराठी माणसं आमचेच आहेत. तिथलं मारवाडी, जैन असन, दलित मुस्लिम असल, सगळे तिथले परप्रांतीय असतील, सगळे बांधव आमचे आहेत. कोळे बांधव असतील, आदिवासी बांधव असतील, ते खूप सेवा करणार आहेत. गोरगरिबांचे लेकरं त्यांच्या दारात तिथं जात आहेत, तर तेही सेवा करणार आहेत. पण ह्या 2 जिल्ह्यावर सुद्धा विशेष जबाबदारी राहणार आहे. मागच्या वेळेस कुठेतरी दगा फटका झाला, म्हणजे पाहिजे त्या पद्धतीने हाताळलं गेलं नाही आंदोलन आणि कुठेतरी आरक्षणापासून दूरच ठेवण्यात आलं. ह्यावेळेस कसं टॅकल करणार त्याला? नाही, हे खरं आहे की 6 महिन्याचा वेळ त्यांनी घेतला होता अधिसूचना काढल्यावर. ओबीसीच्या आरक्षणात आम्हाला जायचं म्हणल्याच्या नंतर अधिसूचना काढणं गरजेचंच होतं. ती फसवणूकच नव्हती. 2012च्या कायद्यात दुरुस्ती करणं गरजेचं होतं, ती त्यांनी केली. पण 6 महिन्याच्या आत देऊ बनले होते, ते दिलं नाही, ती मात्र फसवणूक आहे. म्हणून आता 1.5 वर्ष वेळ दिला. आता सगळे स्वरीचं अंमलबजावणी घेणार आहेत आम्ही. हैदराबादचं गॅजेटियर घेणार म्हणजे घेणार, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेणार, सगळा पश्चिम महाराष्ट्र त्यात बसणार आहे. आणि मराठा आणि कुणबी एक हे सुद्धा JR घेणार आहेत त्यावेळेस. कारण 58 लाख नोंदीचा आता अहवाल आहे त्यांच्याकडं. कायदा पारित करायला तुम्हाला आधार लागतो, तर 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, तो JR घेणार. बलिदान गेलेल्या कुटुंबाचे सगळे विषय मार्गी काढून घेणार. केसेससुद्धा सरसकट. जे आमचे त्यांच्याकडे 8-9 मुद्दे आहेत ते सगळे 29 ऑगस्टला फायनल होणार, त्याशिवाय मुंबई सोडणार नाहीत. आणि मराठ्यांचा ऐतिहासिक विजय असणार आहे. मराठ्यांनी लक्षात ठेवा, प्रत्येकानं न भूतो न भविष्यती असा विजय मराठ्यांचा होणार आहे. प्रत्येकानं याच्यात साक्षीदार व्हायचं. यावेळेस तरी एकानं घरी राहायचं नाही. यावेळेस तरी देतील असं वाटतंय का? मुंबई सोडित नसतो मी. आता वेळ दिला समाज आणि आम्हाला बोलायला जागा नाही आहे. आता आम्ही वेळ दिला. आता दोष सरकारचा आहे. आडमुठपणाच्या भूमिकेत मराठ्यासंघ यायचा नाही सरकार. नसता आम्हाला जिथल्या तिथं करता येतं. मुंबई यावेळी सुटू शकत नाही आणि मराठे सणवार काय बघणार नाहीत. अख्खेचे अख्खे मराठे ह्यावेळेस
मुंबईत घुसणार आहेत. तुम्हाला दिसन मुंग्यासारखी रांग कशी असती, ह्या बारीनं चारही बाजूने मराठी घुसणार आहेत मुंबईत, पण शांततेत. नक्कीच आपण पाहिलं तर आता 29 ऑगस्टच्या मुंबईच्या आंदोलनाला सर्वच ठिकाणाहून जे आहेत आता मराठा बांधवांनी यावे असं आव्हान देखील या ठिकाणी मनोज जरांगे यांनी केलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे यावेळी आरक्षण घेऊन येण्याचाच निर्धार जो आहे तो आता मनोज जरांगे यांच्याकडून झालेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन नागेश मी रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.